नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असलेले जे असे लोक आहेत की जे सतत वादग्रस्त, बेताल, चुकीचं बोलून आणि कृती करून स्वतःकडं राज्याचं लक्ष वेधतात. मग ते कधीतरी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधल्या काय त्या वेटरला मारहाण करणं असो, स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीनं केक कापणं असो, किंवा मी कमिशन वाटलं अमुक अमुक कोटी रुपयाचं असं सांगणं असो, आणि असे कित्येक प्रसंग की ज्या प्रसंगात ह्या लोकप्रतिनिधीला कायदा जो इतरांना लागू होतो त्याची अंमलबजावणी करून योग्य तो संदेश कधीच दिला गेला नाही, असे श्री संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता हे 37 वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं 73 पानी छोटेखानी पुस्तक आहे. माझ्याही संग्रही आहे, मीही वाचलं आहे. त्या पुस्तकावरून प्रकाश आंबी यांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली. ती तुम्ही ऐका. बीप बीप आहे सर. हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहिणं तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमान. तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचताना दिसला? मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी का लिहिलं कस काय? मी व्यवस्थित बोलतो. बोला. तू राहायचं कुठं? तू तुझ्या घरात घुसून मारून तुला मी. तेव्हा अधिकार आमच्याकडे आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. काय आता छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची नव्हे देशाची अस्मिता आहे. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोरांनी छत्रपती शिवाजी महाराज नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरती लिहिलेली शिवाजी जन्म सोहळा किंवा शिवाजी सोहळा नावाची कविता काहीच दिवसापूर्वी मी जेव्हा कोलकात्यातनं ऐकली तेव्हा अंगावरती रोमांच उभा राहिले. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे जे पुढं अनेक सरदार उभे राहिले, त्या मराठा सरदारापैकी एक असलेल्या नागपूरच्या भोसलेंनी कोलकाता शहरामधल्या संरक्षणासाठी उभा केलेली मराठा डीच असेल, किंवा ओडिसामध्ये कटकमध्ये उभा केलेलं राज्य असेल, तिथपासून ते अटकपर्यंत जिथे जिथे ह्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत आपलं स्वतःचं संस्थान उभा केलं, ते शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची उभारणी होती. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अनेक जण अनेक वेगळ्या पद्धतीनं चिकित्सात्मक त्यांचं विश्लेषण करतात. कोणी प्रेमापोटी त्यांना एकेरीवरती बोलतो. अलीकडे महाराष्ट्र खूप असहिष्णू झाला आहे. आणि मग जेव्हा 37 वर्षापूर्वी गोविंद पानसरे सरांनी ते पुस्तक लिहिलं, शिवाजी कोण होता, त्यांचा खून झाला त्या दिवशी आणि त्यानंतरची पुढची 4 ते 5 दिवस त्यांचा पूर्ण अंत्यविधी होईपर्यंत या पुस्तकाचं चिकित्सात्मक विश्लेषण मीही केलं आहे, अनेक महाराष्ट्रातल्या मंडळींनी केलं आहे. आणि त्यामुळे हे जर समजून घेतलं की शिवाजी कोण होता, हे छत्रपती शिवाजी महाराजावरती लिहिलेलं पुस्तक हे मुख्यत्वे शिवाजी महाराजांच्या कार्याचं ते एका अर्थाने केलेलं महाराष्ट्रासमोर साध्या सोप्या भाषेत असलेली ती मांडणी आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे सरांच्या 37 वर्षापूर्वी आलेल्या पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात, शिवाजी हिंदू होता, त्याची धर्मावर श्रद्धा होती, त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता, देव दैवतांना आणि साधू संतांना पूजत होता, धर्मासाठी व देवळासाठी दान देत होता, खर्च करीत होता. पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता काय? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता, म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करत होता काय? मुसलमानांचं हिंदूकरण
किंवा महाराष्ट्रीयकरण करण्याचा त्याचा इरादा व प्रयत्न होता काय? इतिहासाशी इमान राखून खरं बोलायचं तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी आहेत. शिवाजीने सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीची तपशीलवार वर्णनं उपलब्ध आहेत. जुन्नरची पेठ लुटल्याची व अशाच इतर लुटीचीही वर्णनं आहेत. पण एक तरी मशीद पाडल्याचं उदाहरण इतिहासात नमूद आहे काय? निदान मुळात मंदिरं असलेली पण मुसलमानांनी मशिदीत रूपांतर केलं अशी तरी मशीद पाडून तिथं पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे काय? मुळीच नाही. या उलट मशिदींना दान व इनामे दिल्याच्या नोंदी आहेत. गोविंद पानसरेंनी या पुस्तकासाठी रियासतकार गो. स. सरदेसाई, प्राध्यापक त्रयंश शेजवलकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, नरहर कुरुंदकर अशा प्रतिभावंत इतिहासकार, अभ्यासक ज्यांना महाराष्ट्र मानतो अशा मंडळींचा आधार घेऊन ते लिहिले. आणि त्यामुळं प्रकाशक आंबी यांना तुला गोविंद पानसरेकडं मी पाठवतो अशा भाषेमध्ये जे संजय गायकवाड पुढं बोललेत आणि तुझ्या गुप्तांगामध्ये तलवार खुपसतो वगैरे ते बोलले ते ऐका, आपल्या लक्षात येईल की कुठं चाललाय महाराष्ट्र. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग त्या पानसरेला भेटायला वर जाय. काय करणार आहे तुम्ही? अरे जेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना, तो बोलायला सैम सुटतो. व्यवस्थित बोलायचं. त्या मायानं दूध पाजला असं ना, तू सांग भट्ट कुठे यायचं तर. आणि इंग्रज आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल. शिवाय मला पण देता येतात त्याच्यापेक्षा जरा तू देऊन तिकडे मी. हॅलो उत्तर तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं. साले आराम करावं. संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार चेक कर तू बी. डॉन आहे का मोठा? ते तुला समजण काय आता? त्या मग कोले मी घ्याल दलाल. बाबा हेच संस्कार दिलेत का तुला? काय बोल ऐकलं? शिवाजी कोण होता या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की सभासदाच्या बकरीतील हा उतारा पहा. मुलखात देवस्थाने जागोजागी होती. त्यास देवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. मुसलमानांची पीर, मशिदी त्यांचे देवाबत्ती, नैवेद्य स्थान पाहून चालविले. जी गोष्ट मशिदीची तीच गोष्ट मुस्लिम साधू संताची. शिवाजी आणि त्या काळातले इतर मराठे हिंदू दर्ग्यांना भजत व देणग्या देत. मुस्लिम साधू, पीर, फकीर यांना मान देत. शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानतात. त्यात याकूत बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. मुस्लिम धर्माबद्दल शिवाजी महाराजांची सहिष्णुता अनेक रीतींनी इतिहासात नमूद आहे. खाफी-खान या मुस्लिम इतिहासकारानं नोंदवून ठेवलेला हा उतारा खूपच बोलका आहे. शिवाजींनी सैनिकाकरिता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यात जातील तिथे तिथे त्यांनी मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशीस अगर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुस्लिम नौकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः काळजी घेत असे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्या कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचं नाव बदलावं असं आंदोलन जेव्हा जेव्हा राहिलं उभा त्या वेळेला एन डी पाटलापासून ते इतिहासकार ज्यांनी मराठा इतिहास महाराष्ट्राला समजून सांगितला त्या जयसिंगराव पवारांपर्यंत त्या नाही आहेत आपल्यात, अनेकांनी त्या नाव बदलाला विरोध केला. जयसिंगराव पवारांची भूमिका होती की शिवाजी विद्यापीठ ही अनेक अर्थांनी एक प्रतीक आहे आणि शिवाजी महाराजावरती प्रेमाचं ते निशाण आहे आणि त्यामुळे ते नाव बदलू नये आणि म्हणून आजही कोल्हापूरच्या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असंच म्हणतात. सो पुढं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असं म्हणतात, जनतेच्या सच्च्या पुढाऱ्याजवळ जी देशातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करण्याची शक्ती असते ती शिवाजीजवळ मोठ्या प्रमाणात होती. अशी शक्ती लुटारूकडे व धर्मवेड्या पुढाऱ्याजवळ नसते. वर्ग, जात, पंथ आणि वर्ण यांना दूर सारून समाजातील सर्वोत्कृष्ट माणसं शिवाजीभोवती गोळा असत. कारण समाजातल्या अशा आकांक्षाचं अगदी उत्कट स्वरूपामध्ये शिवाजी प्रतिनिधित्व करत होता. हे त्यांचं लिखाण राईज ऑफ मराठा पॉवरमधून आहे आणि मला खात्री आहे की आमदार संजय गायकवाड यांनी हे पुस्तक वाचलं नसावं. वाचलं असतं तर ह्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव जो करणं अपेक्षितच आहे आणि महाराष्ट्र करतोच आहे तेच लिहिलं आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही.
आणि म्हणून पुन्हा एकदा ऐका की संजय गायकवाड प्रकाशकांना काय भाषेत बोलतात. शिवाजी कोण होता या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की 2 नोव्हेंबर 1969च्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी राजाची आज्ञा उल्लेखलेली आहे. ती तर त्याहून स्पष्ट आहे. ते लिहितात, श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, त्यात कोणीही बखेडा करू नये असं फरमावलं आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठं खपत असेल तर त्यांनी तो स्वतःच्या नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये. तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लिम धर्मीयांनी सांप्रतच्या तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पाहावा आणि शिवाजीचा मुस्लिम धर्मासंबंधीचा दृष्टिकोन समजून घ्यावा आणि मग काय ते ठरवावे. शिवाजी स्वतः हिंदू होता व धर्मश्रद्ध होता, परंतु राजा म्हणून त्याने स्वतःच्या राज्यातील प्रजेत धर्मावरून भेद केला नाही. हिंदूंना एक वागणूक व मुसलमानांना दुसरी वागणूक असं केलं नाही. मुसलमानांना ते वेगळ्या धर्माची म्हणून पक्षपातीपणे वागवलं नाही. ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच ती मुसलमानांनी सुद्धा लक्षात घ्यावी. आणि पुढं जो औरंगजेब बादशाह आहे त्या औरंगजेब बादशहानं ज्या वेळेला हिंदू धर्मियांच्यावरती जिझिया कर लादला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला खरमरीत पत्र लिहिले. त्याला बादशाह अकबर, बादशाह जहांगीर याची आठवण करून तू तुझ्याच मोगल साम्राज्याची कशी अवहेलना करतोयस, हे कसं चुकीचं आहे की जेव्हा दुष्काळ पडला आहे हिंदू साधू संत जे यात्रांना जात आहेत त्यांच्यावरती कर लावणं कसं चुकीचं आहे असं छत्रपती शिवाजी महाराज त्याला सांगतायत, औरंगजेबाला सुनावतायत. एवढंच नाही तर रियासतकार गोस सरदेसाई लिहित आहेत शककर्ते शिवाजीमधून, शिवाजीच्या स्वराज्यात प्रथम राज्यव्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव राष्ट्रास मिळू लागला, परंतु त्यास विद्येची जोड नसल्यामुळं राष्ट्राचं बौद्धिक दैन्य कायम राहिलं. हे जे बौद्धिक दैन्य आहे ते आजही आपण अनुभवतोय. प्रत्यक्ष अनुभवानं राष्ट्राची एक बाजू जोरात आली. अगदी अप्रसिद्ध आणि हीन स्थितीत असलेले लोक भारतभर पराक्रम गाजवू लागले. भिक्षुकांचे मुत्सद्दी झाले, शेतकऱ्यांचे सेनापती व जहागीरदार झाले, कारकुनांचे अंमलदार बनले. त्यास शास्त्रीय विद्येची जोड असती तर राष्ट्राचा भावी इतिहास निराळा बनला असता. हे पानसरे सरांनी रियासतकार गोस सरदेसाईचं पत्र त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि औरंगजेबाला पुढं शिवाजी महाराज लिहितात की कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते आसमानी किताब आहे. त्यास ईश्वरात जगाचा ईश्वर म्हटलं आहे. मुसलमानांचा ईश्वर असं म्हटलेलं नाही, कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापाशी एकरंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात ती भगवंताची स्तुतीच होय, आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजून ईश्वरांची स्तुतीत करतात. म्हणून जाती धर्मावर जुलून करणं भगवंताशी वैरत्व करणं आहे. आणि पुढं ते म्हणतायत की तू असंच वागत राहिलास तर तुझं साम्राज्य नष्ट होईल. शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीनं औरंगजेबाला सुनावलं. या पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या रांझेगावमधल्या रांझेच्या पाटलाची कहाणी जी आपल्याला ज्ञातच आहे, ती मी प्रत्यक्ष त्या रांझेच्या पाटलाची जिथे समाधी आहे तिथं अंत्यविधी झाल्यानंतर माहिती आहे की त्या पाटलानं एका महिलेसोबत व्याभिचार केला आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं त्याला शिक्षा दिली, चौरंग केला, तर ती कहाणी मी महाराष्ट्राला तिथे जाऊन दाखवली आणि अक्षरशः अंगावरती रोमांच उभा राहिला होता. त्या काळामधली न्यायव्यवस्था शिवाजी महाराजांनी महिलांबद्दलच्या आदराप्रती काय दाखवली. जेव्हा एक मुस्लिम किंवा कुठलीही महिला शिवाजी महाराजांच्या समोर आली आहे आणि महाराजांनी अनादर केला असं एकतरी उदाहरण आहे. आणि इथे श्री संजय गायकवाड हे मात्र महिलांवरून त्यांच्या अवयवावरून प्रकाशकाला शिवीगाळ करत आहेत. आणि असं आहे, शिवाजी कोण होता या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरून घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे. शिवाजी आठवावा तो यासाठी. रांझ्याच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही. अशा इतरही अनेक कथा आहेत. 1678मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती, तिचं नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीनं 27 दिवस किल्ला लढवला, पण सकुजीनं शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेनं सावित्रीबाईवरती बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सकुजी गायकवाडाचे डोळे काढवायला लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीनं शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही, कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणीही असो. ज्यावेळेला तुम्ही सिंहगडावरती जाता
आणि सिंहगडावरती जेव्हा तुम्ही बघता की कल्याण तिकडे बाजूलाच छोटंसं गाव आहे, त्या कल्याणच्या सुभेदाराची कहाणी, जिला साडी चोळी बांगड्या देऊन शिवाजी महाराजांनी परत पाठवलं होतं. शिवाजी कोण होता या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की त्या काळात हिंदू, मुसलमान, राजेरजवाडे, इनामदार यांच्या लढाई जाताना जनानखाने कुणबिनी व कलावंती स्वभाव देण्याचा रिवाज होता. परमुलकातल्या स्त्रियांना बटकिनी बनवण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता. त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेस जाताना कुणीही बटकिनी कुणबिनी अगर कलावंतींना बरोबर घेऊन जाऊ नये. कुणीही स्त्रीस बटकीन बनविता कामा नये. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियावर बलात्कार होतात आणि बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जय जयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा आज शिवाजी आज आला तर शिवभक्त काय करतील. आणि पुढं त्यांनी म्हटलं आहे की शिवाजी महाराजांनी जर आज शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म झाला आणि शिवाजी महाराज आले तर ते महाराष्ट्राकडं कसं पाहतील. खरं तर इथेच थांबतो मी याच मुद्द्यावरती, कारण ह्या पुस्तकामध्ये इतक्या बाबी शिवाजी महाराजांच्याबद्दल पानसरेंनी लिहून ठेवल्यात. ते पुस्तक वाचलं तर शिवाजी महाराजांचा एक दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. त्यांच्या राज्याला ठीक आहे वर्गीय पद्धतीनं जरी पानसरे सरांनी त्यांचं विश्लेषण केलं आहे असं आपण चर्चेसाठी गृहीत धरलं तरीसुद्धा त्याच्यातनं शिवाजी महाराजाबद्दलचा अनादर नाही आहे कुठे. त्यामुळं श्री गायकवाड यांच्याबद्दल आपण एकच म्हणू शकतो की त्यांनी ते बहुधा पुस्तक वाचलेलं नाही आहे. वाचलं असलं तर त्यांचं आकलन कमी पडलं आहे किंवा त्यांनी ज्या भाषेचा वापर केला आहे तो तर छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला नाहीच आहे. पण जो पानसरेंनी मुद्दा उपस्थित केला आहे की आज जर शिवाजी आले तर ते या महाराष्ट्राकडे कसे पाहतील. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर तुम्ही मला सांगा. कारण आजचा महाराष्ट्र हा इतका असहिष्णू झाला आहे की कधी कधी भीती वाटते की आपण जे काम करतो आहे त्या प्रत्येक कामातनं प्रत्येक वेळेला चुकीचा अर्थ काढून कधीही कोणत्याही पद्धतीनं अकारण वाद घालण्याचा नवा प्रकार जो तयार झाला आहे त्यातनं महाराष्ट्र पुढं जातो आहे की मागं जातो. थांबूया.